नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केपीज क्रिएशन्समध्ये. आज मी तुम्हाला घेऊन आले अशा एका ठिकाणी जिथे तुम्ही शहरात असूनही निसर्गाच्या अगदी जवळ जाल. आपण आहोत नेहरू प्राणी उद्यान म्हणजेच हैदराबाद झूमध्ये. 380 एकरमध्ये पसरलेलं हे आशियातील सर्वात मोठ्या प्राणी संग्रहालयापैकी एक आहे. आज आपण इथे वाघ, सिंह, पांढरे वाघ आणि बरंच काही पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया ना आजची सफर. सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट, हे प्राणी संग्रहालय हैदराबादच्या बहादूरपुरा भागात आहे. इथे पोहोचण्यासाठी तुम्ही बस, मेट्रो किंवा रिक्षाने येऊ शकता. हे संग्रहालय सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5 पर्यंत सुरू असते. लक्षात ठेवा, दर सोमवारी हे उद्यान बंद असते. तिकीट दर प्रौढांसाठी 100 तर मुलांसाठी 50 रुपये इतका असतो. सुट्टीच्या दिवशी हे दर थोडे जास्त असू शकतात. आत फिरण्यासाठी तुम्ही बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्स किंवा चक्क सायकल सुद्धा भाड्याने घेऊ शकता, कारण इथं चालत फिरणं खूप कठीण आहे. आता आपण चाललो इथल्या सगळ्यात थ्रिलिंग अनुभवासाठी. ती म्हणजे लायन अँड टायगर सफारी. यासाठी तुम्हाला वेगळं तिकीट काढावं लागतं. एका सुरक्षित बसमधून तुम्हाला अशा भागात नेलं जातं जिथे सिंह आणि वाघ पिंजऱ्यात नसून मुक्तपणे वावरत असतात. बघा, तो तिथे झाडाखाली एक बंगाल टायगर कसा आरामात बसलाय. आणि तिकडे बघा, राजेशाही ताटात चालणारा सिंह. खरोखर हा अनुभव अंगावर काटा आणणार आहे. सफारीनंतर आता वेळ आहे या सर्वात खास रहिवाशांना भेटण्याची. हे पहा, पांढरे वाघ किती सुंदर आणि राजमंडे दिसतात ना. याशिवाय इथे तुम्हाला भारतीय गेंडा, आफ्रिकन हत्ती आणि हिप्पोपोटॅमस सुद्धा पाहायला मिळतील. इथे प्रत्येक प्राण्यासाठी त्यांच्या नैसर्गिक अधिवासासारखी रचना केलेली आहे, जे पाहून खरंच कौतुक वाटतो. मित्रांनो, जर तुम्हाला वाघाची ही झलक आवडली असेल तर लगेच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा. मित्रांनो, इथे एक खूप वेगळी गोष्ट आहे, ती म्हणजे नॉक्टर्नल हाऊस. इथे असे प्राणी ठेवलेत जे फक्त रात्री जागे असतात. दिवसा इथे अंधार केला जातो, जेणेकरून आपल्याला वटवाघूळ, घुबड आणि जंगली मांजरींची हालचाल पाहता येईल. त्यानंतर आपण आलोय रेप्टाईल हाऊसमध्ये. इथे अजगर, कोब्रा आणि मगरींचे विविध प्रकार पाहून तुमचे नक्कीच गाळण होईल. प्राण्यानंतर आता वळूया इथल्या एव्हियरीकडे. इथे जगातील विविध कोपऱ्यातून आलेले पक्षी आहेत. ते समोर बघा, ब्राझीलचे प्रसिद्ध ब्ल्यू अँड येलो मकाऊज. किती तेजस्वी रंग आहेत ना. आणि इथे प्राण्यांचे पक्षी जसे की फ्लेमिंगो आणि पेलिकनसुद्धा आहेत. जर तुम्ही पक्षीप्रेमी किंवा फोटोग्राफर असाल तर हा विभाग तुमच्यासाठी स्वर्गच आहे. इथल्या शांततेत पक्ष्यांचा किलबिलाट ऐकणं मनाला खूप उभारी देतं.
माहीत आहे का, या उद्यानाचे उद्घाटन 1963 मध्ये झाले होते. इथली काही झाडे तर त्याहीपेक्षा जुनी. हैदराबादच्या इतिहासात या उद्यानाचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. हे उद्यान केवळ पर्यटनासाठी नाही तर दुर्मिळ प्रजातीच्या संवर्धनासाठी देखील काम करते. इथे अनेक प्राण्यांचे यशस्वी ब्रीडिंग प्रोग्राम्स राबवले जातात. एवढं फिरल्यावर भूक तर लागणारच ना. उद्यानाच्या आत एक मोठं फूड कोर्ट आहे, जिथे तुम्हाला स्नॅक्स, बिर्याणी आणि थंड पेय मिळतील. पण माझी टीप अशी असेल की शक्य असल्यास हलकं घरचं जेवण किंवा फळं सोबत ठेवा, कारण विकेंडला इथे खूप गर्दी असू शकते. परिसरात सगळीकडे कचरा पेटीची सोय आहे, त्यामुळे कृपया परिसर स्वच्छ ठेवा. तर मित्रांनो, नेहरू प्राणी संग्रहालयाची ही 10 मिनिटाची सफर आपण इथेच थांबवत आहोत. शहराच्या गजबजाटापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला हा दिवस कायम लक्षात राहील असा आहे. प्राणी आपल्याला शिकवतात की हे जग जितकं आपलं आहे तितकंच त्यांचंही आहे. त्यामुळे निसर्गाचा आदर करा. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हैदराबादमधील इतर ठिकाणांचे व्हिडिओ पाहायचे असतील तर मला सुचवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिरत रहा, शिकत रहा. धन्यवाद.